काल जिमला जाता जाता संजय पान टपरीवर तंबाखू खात उभा राहिला होता. मला म्हणाला, हे रम्या, कुठं चाललायस? मी म्हंटल, मसनात. येतोस का? दिसते ना, जिमला चाललोय ती. मला म्हणतो, लका जिमला जाऊन बरा पैलवान होणार आहेस, ये तंबाखू खायला. मी म्हंटल, अरे तोंड नासले तंबाखू खाऊन, मला जाऊ दे माझ्या जिमकडं. मी जिमकडे निघालो. जिम करताना बाजूला दिप्पाळ शरीर असलेलं पोरगं दिसलं आणि मनात नाना प्रकारचे विचार चालू झाले. एवढे दिवस झाले व्यायाम करतोय, पण बॉडी इंचभर पण वाढली नाही. व्यायाम करून चेंजिंग रूम मध्ये जाऊन बसलो. तेवढ्यात तेच दिप्पाळ पोरगं आत आलं. मनात विचाराचं घोंगाट चालू होतं आणि विचार करता करता मी स्तब्ध झालो. त्या पोरानं स्वतःच्याच हातानं ढुंगणात इंजेक्शन घेतलं आणि ते कचरा पेटीत टाकून दिलं. एक उत्सुकता म्हणून कचऱ्याच्या डब्यातून ते काढून पाहिलं. गुगलवरती सर्च केलं आणि एक उत्सुकता लागली. दुसऱ्या दिवशी त्याच पोराशी त्यावरती गप्पा मारल्या आणि आपण पण हे बॉडी बनवायचं इंजेक्शन घ्यायचं ठरवलं. आता इंजेक्शन घेऊन 5 महिने उलटली. बॉडी सुद्धा आता पिळदार दिसायला लागले. संजय पण आता गप्प बसतोय बॉडी बघून. पण काल अचानक व्यायाम करताना छातीत कळा चालू झाल्या. घामानं अंग भिजलं आणि बघता बघता जमिनीवर कोसळलं. ज्यावेळेस डोळं उघडलं त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये होतो. डॉक्टर म्हटले, स्टेरॉइड सारखं शरीराचं घातक अशा गोष्टी घेतल्यामुळे हार्ट अटॅक येऊन गेलाय. काही दिवसात घरातील सगळी इंजेक्शनची बॉटल इंजेक्शने कचरा कुंडीत टाकून दिला. आपला पहिला व्यायाम आणि घरचं खाणं यावरती लक्ष दिलं आणि ठरवलं पुन्हा असल्या भानगडीत पडायचं नाही.